यस, आता मात्र सामन्याला आपण सुरुवात करतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सदानंद आणि मधुकर. रमाकांत बॉलर. पहिला चेंडू टॅप केलाय. एंडफिल्डच्या आतमध्ये चेंडू आहे. एक धाव कंप्लीट झाली. ज्यांच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहतोय तोच संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पीसे संघ. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली होती. गावदेवी पूर्णा संघाला पराभूत केलं होतं आणि त्यानंतर मात्र ही दुसरी लढत कालिका माता कालवार संघासमोर. आणि कालवार संघाचा विचार केला तर नेहमीच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. खास करून मुकेश पाटील याच्या बॅटमधून चालू हंगामामधील पहिलं अर्धशतक आपण पाहिलंय. 15 चेंडू मागे तब्बल 54 धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये 5 षटकार तर 4 चौकारांचा समावेश होता. आणि ज्या वेळेस 40+ क्रिकेटची स्पर्धा असेल त्या ठिकाणी निश्चितच उल्लेख केला जाईल या गोष्टीचा. यावेळेस फटका चांगला आहे. यस, थोडी मिसफिल्ड आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला सदानंद याच्या बॅटमधून. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला गडी बाद सदानंद. तर पहिला गडी बाद झाला सदानंद. नवीन फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये जातोय. मित्र हो, ज्यांच्या माध्यमातून अपाट मेहनत अपाट कष्ट आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. ओमसाई 40+ पीसे संघ. या संघाला मात्र आपण या ठिकाणी ॲक्शनमध्ये पाहतोय. गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाला मात्र पराभूत केला होता पहिल्या सामन्यामध्ये. चांगलं प्रदर्शन राहिलं होतं आणि यावेळेस मात्र दुसरा सामना आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न परतावा लागेल फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. रोहिदास या ठिकाणी बाद होतोय गोल्डन डकवर. कोणत्याही प्रकारे चेंडूचा सामना केला नव्हता आणि बाद झालाय. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. गणेश एक चांगला फलंदाज आहे. मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद झाल्यात. सदानंद नवीन गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस अतिशय सुरेख फटका. ऑफ साईडला मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. आपण ऑफ साईडचं प्रोटेक्शन पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत.
लॉंग ऑफ काउ कॉर्नर्स डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन. यावेळेस बीट झाला फलंदाज बीट झाला होता यष्टी रक्षक आणि त्या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट झाली. यस 22च्या स्वरूपात ही धाव आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेलगत एक क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय. लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. गोलंदाज सदानंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार चाललाय. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका. सरळ बॅटने हा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ लॉंगनच्या मधून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर पडला होता. 6 धावांसाठी एक चांगला फटका. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस देखील हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 17. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. यात अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र डॉक्टर श्याम पाटील यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य. खंदे समर्थक आहेत पिसे संघाचे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 7 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 विकेट पाहिल्यात. गणेशच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि त्याच्या जोरावर 23 धावा धावफलकावर झाल्यात. आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय पिसे संघ. घरेलू मैदान आहे आणि निश्चितच घरेलू मैदानावर ज्यावेळेस तुम्ही खेळताय त्यावेळेस मात्र त्या मैदानाचा तुम्हाला कुठेतरी फायदा होत असतो. कारण खेळपट्टीचा अंदाज असतो. आउटफील्डचा अंदाज असतो आणि त्या अंदाजाने मात्र फलंदाजी केली जाते. गणेशच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात. जो वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र षटक क्रमांक 3 योगेश आलाय. षटकातील पहिला चेंडू यावेळेस टॉप एज. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 24 धावा धावफलकावर झाल्यात. योगेश पुन्हा एकदा बोलतोय. समोर गणेश आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. लॉंग ऑफ पूर्ण क्षेत्ररक्षक मिड ऑफला पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस मात्र या प्रयत्नात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद गणेश. यस मी तर प्रशंसा करेन यष्टिरक्षक सदानंद याची. कारण ज्या प्रकारे मागच्या चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं होतं आणि त्या झाल्यात मात्र या ठिकाणी फसवलं गेलं गणेश याला. कारण लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक जो होता याआधी आपण पाहिलं वाईड ऑफ लॉंग ऑफ उभा होता आणि त्याला मात्र थोडं अजून सरळ करण्याचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून झालं
आणि त्यानंतर मात्र एक मुख्य फलंदाज पिसे संघाचा बाद झालाय. गणेश नवीन फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सोपान हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 6 चेंडूवर 10 धावांची आवश्यकता असताना मात्र आपल्या संघाला विजयश्री खेचून आणला होता. पहिल्या चेंडूवर षटकार लावला होता. तर क्षमता आहे, निश्चितच पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. आणि कालवार संघ मजबूत संघ आहे, त्या कारणास्तव चांगली धावसंख्या देखील उभारावी लागेल. यावेळेस गती कमी केली होती चेंडूची. चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला. लेगबायच्या स्वरूपात धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धाफलगावर पाहायला मिळते. 26 धावा झाल्यात. मात्र त्या मोबदल्यात 3 गडी बाद झालेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुढे येऊन ऑब्राईजचा फटका आपण पाहतोय. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र त्या दरम्यान फेकी अजूनही होत नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातंय. अजून एक चेंडू बाकी आहे. यानंतर मात्र अजून एक षटक देखील पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेत आहे. टॉपेज पाहायला मिळतोय. मात्र 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे. चौथ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मात्र या षटकाचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा टोकण्याचा प्रयत्न असेल पिसे संघाचा, तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल कालवार संघाच्या माध्यमातून. मात्र निश्चितच या षटकामध्ये 12 ते 15 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्या टोटलपासून फाईट करेल पिसे संघ. कारण पिसे संघाचा विचार केला तर पिसे संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे. खास करून मागच्या सामन्यामध्ये मधुकर सदानंद, मधुकर बजाके यांनी फार आकर्षित केलं होतं. चांगली गोलंदाजी हाताळली होती. तर आता मात्र शेवटचं षटक घेऊन मुकेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. षटकातील पहिला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटच्या स्वरूपात ही धाव आली. 30 धावा. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. दोन धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. मात्र या ठिकाणी रणनीती चुकीची पाहायला मिळते. कारण एक विस्फोटक फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम आत्तापर्यंत तरी केलं नाहीये फलंदाज मधुकर याने. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघून गेलाय. आवश्यकता आहे सिंगलची, मात्र ते सिंगल देखील या ठिकाणी मिळत नाहीये पिसे संघाला. चांगली गोलंदाजी, प्रशंसा करेन मी गोलंदाज मुकेश याची. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि निश्चितच आता मात्र आपण पाहतोय की आवश्यकता होती का या धावेची. कारण वारंवार सोपान याला स्ट्राईकवर आणण्याचं काम करण्यामागे अपयशी ठरलाय मधुकर. मुकेश पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झालाय.
षटकातील पुढील चेंडू यावेळेस त्रिफला उडवला जातोय. यस इज गॉन. फलंदाज बाद. अतिशय सुरेख षटक. DJ Sunil. चौतीस धावा झाल्यात. 35 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय कालवार संघासमोर.
पहिला चेंडू आपण पाहू शकता टॅप केलेला चेंडूला, चेंडू जातोय आपण पाहू शकता पॉइंट रिजन मधून ट्रॅव्हल होते कव्हर कडे. एक धाव अर्जित 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. यावेळेस आपण पाहू शकता शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलतो आणि चेंडूला मात्र विडकावून दिला सीमारेषे बाहेर. षटकार. ज्या दिवशी ज्या फलंदाजा असो गोलंदाजा असो दिवस असतो त्या दिवसामध्ये त्याची निश्चित कामगिरी चांगली पाहायला मिळते. इथं मात्र आपण पाहतो मुकेश यांची आज कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. एकंदरीत आज त्यांच्यासाठी दिवस लक्की दिवस आहे. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी केली. या सीझनची या फॉर्मॅटची पहिली 50 सादरीकरण केलं आणि इथं मात्र आपण पाहू शकता तोच फॉर्म सातत्याने दाखवत आहे. यावेळेस सुद्धा आपण पाहू शकता कणखर फटका परंतु त्याहून अधिक क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही. 9 धावा धावफलकावरती लागत आहेत. 35 धावांचं लक्ष्य आहे. निश्चित गोलंदाजीवरती आपण पाहू शकता पंढरी पाटील यावेळेस डॉक्टर साहेबांना सलामी देत असताना बोलतोय आपण हा एक मोठा फटका षटकार. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकतो इथं मात्र रनआउटची संधी आहे परंतु संधी दरवळली. इथं मात्र आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 16 धावा धावफलकावरती. इथेही आपण पाहू शकता बिग हिट अजून एक पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. निश्चितच धावसंख्या आपण जर पाहिल्या तर धावफलकावरती 20 धावा लागत आहेत. 35 धावांचं लक्ष्य आणि आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर जय बजरंग कारिवली संघ आपण कुठे असाल तर प्लीज यायचं आहे. हा सामना संपल्यानंतर आपल्याशी नाणेफेक करून घ्यायची आहे. या सामन्यातील विजेते संघ आपल्याशी लढत घेईल. एकंदरीत विजयाचा सूर मात्र गवसलेला पाहतोय आपण. कालिकामाता कालवार संघास पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. 20 धावा आल्या. अजूनही 15 धावांची गरज. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर गोलंदाज टर्न होते. इथं मात्र आपण पाहू शकता चांगला चेंडू. निश्चित इथं शुभेच्छांचा वर्षाव होते कालिका माता कालवार संघावरती आणि खास करून सदानंद म्हात्रेसाठी. जयेश म्हात्रे मॅन फ्रॉम कारिवली यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. एक धाव घेतली जाते. आता मात्र इथं घाई करताना पाहत नाहीये कारण
जो धावांची गरज होती ती धावा मात्र धावफलकावरती दिसत आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा नको आहे म्हणून आपण पाहतोय एकात दोन धावा जमा करून डावाला कशा प्रकारे सावरण्याचं काम इथं मात्र आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी जरा पाहिल्या तर 14 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथेही एक धाव घेतली जाते. मधुकर बजागे एक चांगला गोलंदाज गणला जातोय. इथं आपण पाहू शकता ऑन साइडला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या दरम्यान एकच धाव. इथं मात्र पहिल्या षटकानंतर स्लोली बट शोरली विजयाच्या जवळ निकट समीप जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय कालिका माता कालवार संघाचं. इथनं पलटवार करावा लागेल, अशी गोलंदाजी करावी लागेल विजयासाठी. इथं मात्र अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव राहतोय चेंडू. अशा चेंडूची फेकीची गरज आहे या सामन्यामध्ये बनवून राहण्यासाठी. विजयाचं लक्ष 35 धावांचं आणि आतापर्यंत धावा 23 जमवल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 12 धावांची गरज आहे विजयासाठी. पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे त्या रिझन मध्ये. चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. चांगली ओव्हर संपन्न झाली. जरी चौकार लागला तरीही या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या. परंतु ज्या पहिल्या ओव्हरचा जो टाकलेला दबाव त्यामधून सावरण्यासाठी तर मात्र अजूनही चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी जर लक्ष पाहिले तर आपण 8 धावांची गरज आहे. ज्या बजरंग कारवली संघाच्या संघनायकाने कृपया यायचं आहे. यावेळेस नो बॉलचा चेंडू येतोय आणि पंच आमच्याकडे इशारा करतायत येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. पुन्हा एकदा पाहूया आपल्या गोलंदाजी मार्क वरती टर्न होतोय. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. अजूनही विजयासाठी पाहू शकता आपण एका धावेची गरज आहे. विजय सहज आणि सोपा संपन्न करत असताना पाहतोय कालिका माता कालवार संघ. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडीशी धाकधूक निर्माण झाली होती. ज्या पद्धतीने त्यांच्या गोलंदाजांवरती प्रहार पाहायला मिळालं होतं. इथं मात्र आपण चेसिंग करत असताना सहज सोपा विजय संपादन करण्यामध्ये आपण यश प्राप्त पाहतोय कालिका माता कालवार संघास.